थेट जाऊया अनिल परबांच्या पत्रकार परिषदेत। तो आपल्या आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने, मुलांच्या नावाने शाळा काढतो, कॉलेज काढतो, हॉस्पिटल काढतो, लोकसेवेचं एक असं साधन उपलब्ध करून देतो। परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री, राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला आणि त्या बार नुसता बार नसून तो डान्स बार आहे। यावरून त्यांची मानसिकता दिसून येते। कुठल्या मानसिकतेतनं हे काम करतात हे त्याच्या माध्यमातून दिसतंय। विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृह राज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यावरती आरोप केले। हे आरोप हे होते की त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे, या बारमध्ये डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते, हे सगळं त्याच्यामध्ये होत होतं। आणि हे मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे। त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही। या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये 22 डान्स बार म्हणजे बारबाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे। बारचे नियम तर सगळे तुडवले गेलेलेच आहेत, परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे, म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही। गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली। हे गृहराज्यमंत्री नवीन मुंबईपर्यंत डान्स बार वरती रेड करायला जातात का? तर अश्लीलता चालते, अश्लीलता पसरवली जाते, अनैतिक धंदा आहे, समाज विघातक कृती आहे, म्हणून हे काय करतात, रेड करतात। हरकत नाही, चांगलं काम करतात। पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार? त्याच्यावर कारवाई झालेली आहे। त्यांनी असं देखील सांगितलं, माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे। त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही, विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो। पुन्हा ही माझ्या आमदारकीची 4थी टर्म आहे। त्याच्यामुळे विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत। त्यामुळे मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही। राहिला प्रश्न, त्यांनी असं सांगितलं की डान्स बार आम्ही चालवत नाही, आम्ही चालवायला दिलेला आहे आणि जो चालवतो त्याच्यावरती जबाबदारी आहे। तर मी आपल्या माहितीसाठी हे कायद्यातल्या तरतुदी आणलेल्या आहेत। लायबिलिटी ऑफ द लायसन्सी फॉर द ऍक्ट ऑफ अ सर्वंट, म्हणजे तुमच्या नोकराने किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलंय त्याने जर एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे? एक नोकरनामा असतो, इकडे ठेव रे सगळं, एक नोकरनामा असतो। जर तुमच्या वतीने तुम्ही कोणाशी अग्रीमेंट करा, त्या अग्रीमेंटला काही किंमत नाही, परंतु कुठलाही डान्स बार चालवताना एक नोकरनामा असतो, ज्या नोकरनाम्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती भरून द्यावी लागते। हा नोकरनाम्याची कॉपी आहे आणि ह्या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते। या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते आणि एखादी कृत्य तुमच्या वतीने जो प्राधिकृत झालेला आहे त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय आहे? तर मी तुम्हाला वाचून दाखवतो। Liabilities of the licensee for the act of a servant. The holder of the license
permit, pass, or authorization granted under this act shall be responsible as well as the actual offender for any offense committed by any person in his employ or acting with his express or implied permission on his behalf under the provision of this act, as if he himself has committed the same, unless he shall establish that all due and responsible precautions were exercised by him to prevent the commission of such offense. याचा अर्थ असा आहे की तुमच्या वतीने ज्या कोणी तिकडे प्राधिकृत केलेला असेल, जो काम करत असेल, तो जबाबदार जरी असला तरी हे कृत्य मी केलंय म्हणजे कोणी ज्याच्या नावाने परवाना आहे त्याने असं समजण्यात यावं, अनलेस जर तुम्ही तशी कृत्य करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टीत परावृत्त करायला तुम्ही सिद्ध केलं तर. म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला, मग त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही. आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहीतच नव्हतं, तर ह्या डान्स बारवर जशी 31/5/2025 ला रेड झाली, तशीच रेड 28/5/2023 ला रेड झाली होती. त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे. दुसरी रेड 10/8/23 ला झाली होती. म्हणजे दोन रेड याच्या अगोदर या बारवर झालेले आहेत आणि याचे पुरावे आहेत. हे माझे कागद नाही आहेत, हे कागद FIR च्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे. खोटी असायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत. मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही, तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते. त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे. मी आज गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे. आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला. त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार त्याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय, म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे. डान्स बारचे नियम आहेत, नियम तर सगळे तुडवलेले आहेत. कारण डान्स बारमध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे. 9च्या नंतर महिला राहू शकत नाही. सिंगर जरी आपण म्हटलं, ऑर्केस्ट्रा म्हटलं, ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे, तरी 5च मुली त्याच्यामध्ये काम करतात. ऑर्केस्ट्राचे नियम असे आहेत, त्या मुली प्लॅटफॉर्मवरनं खाली जाऊ शकत नाही. यांच्याकडे हे म्हणतात 14 मुलींचं लायसन होतं, 5 मुलींना लायसन परवानगी असताना 14 मुली काय करत होत्या. पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे, ज्याच्यामध्ये नृत्य करताना, लगट करताना, पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे. प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई केली. ज्या रेड करतायत आम्हाला मान्य आहे, ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे, सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो. म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत. हे टप्प्याटप्प्याने आम्ही बाहेर काढू. प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या, त्या रेडचं पुढे काय झालं, चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही,
या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत. त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय. हा झाला त्यांच्या डान्स बारच्या अश्लीलतेचा पुरावा. ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत. अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला. महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने. एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते. आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे. तुमच्या आईच्या नावाने, आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा. दुसरा विषय आहे जगबुडी नदीचा. जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की 67 किलोमीटरची जगबुडी नदी, या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा, वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये फक्त 100-150 मीटरवरती गाळ उपसला जातो. त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही. त्या गाळाला म्हणजे तो गाळ शेतकऱ्यांच्या कडे दिला पाहिजे असा नियम आहे की गाळ उपसला. गाळ उपसतंय कोण? सरकार आपल्या पैशाने उपसते. तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे भराव टाकण्यासाठी, असं आणखीन कुठल्या कामासाठी. वाळू असेल तर तू तुमच्या नवीन नियमाप्रमाणे घर बांधणीसाठी त्याला 5 ब्रास दिले पाहिजे. हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत, ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृह राज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे. दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही, महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे. जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? जर कोण घेऊन जात नाही तर ते तिथेच पडून राहायला पाहिजे. तुम्हाला ह्याची गरज काय? या गाळामध्ये वाळू मिश्रित ही गाळ आहे. याच्यामध्ये ती तिथे जाळली जाते, वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात. बिपिन पाटणे हा कोण? शेतकरी आहे. कदम हा कोण? शेतकरी आहे. म्हणजे ह्यांची वाळू जिथे जिथे पडलेली आहे त्या वाळूचा आम्ही व्हिडिओ जिओ टॅग लागून आम्ही ड्रोन सर्वे केलेला आहे आणि तो मी उद्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. याचं कारण असं आहे की ही जर वाळू कोण घेऊन जात नाही तर ह्या वाळूचा तुम्हाला उपयोग काय? पण हे म्हणतात की मी त्याचा कोणी नाही. 1 वर्षापर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पकडून चालू की 1 महिन्यापर्यंत ते त्या ट्रस्टवर होते. शिवतेज आरोग्य संघटना, आरोग्य सेवा संस्था हा ट्रस्ट आहे, ज्या ट्रस्टचं ते कॉलेज आहे. कोण कोण आहे त्याच्यात? यांची आई आहे, यांची बहीण आहे, यांचा भाऊ आहे. हे स्वतः आहेत असं माझं मत आहे. पकडून चला ते नाही आहेत. मग मी जे काय म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, की तुम्ही काढलेली वाळू, तुम्ही चालवलेले आईच्या नावाने डान्स बार, हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात. स्वकीयांचं हित म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. यांनी तर असं जाहीर नाही केलंय कुठे की माझे या घराशी काही संबंध नाही, मी या घराशी संबंध तोडलेले आहेत, कुठली पेपर नोटीस दिली नाही आहेत. किंबहुना कालच त्याच्या वडिलांनी मोठं भाषण केलंय की माझी दोन्ही कशी मुलं कर्तृत्वान निघाली आहेत. ही त्यांची कर्तृत्व आहेत आणि या कर्तृत्वाचा त्याच्या वडिलांना अभिमान आहे. कालच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात.
दुसरा विषय जो मी सांगितला होता, महाप्रळ नाळा. महाप्रळ नाल्याचं उत्खनन करण्यासाठी आकिब मुकादम या माणसाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिलं की मला हा गाळ काढू द्या. नंतर त्यांनी पालकमंत्री यांना पत्र लिहिलं, उदय सामंतना, की मला गाळ काढू द्या. त्यानंतर योगेश कदम यांनी पत्र दिलं की मला हा गाळ काढू द्या. अख्ख्या महाराष्ट्रात एकाच माणसाला अशा प्रकारे गाळ स्वतःच काढायचा आणि स्वतःच त्याची विल्हेवाट लावायची अशा प्रकारचं काम दिलं गेलं. हे दिलं कोणाच्या आदेशाने? महसूल मंत्र्यांच्या आदेशाने, राज्य महसूल मंत्र्यांच्या आदेशाने. हे दिल्याच्या नंतर जिथे गाळ काढायची परवानगी दिली होती, महादेव नाला नावाचा जो प्रकार आहे, महाप्रळ गाव महादेव नाला, या महादेव नाल्याच्या ऐवजी त्यांनी गाळ काढला कुठे? सावित्री नदीचा. सावित्री नदीचा गाळ काढल्यावरती तो देखील सक्शन पंपने काढला, म्हणून कलेक्टरने त्याच्यावरती बंदी आणली. हे सगळे कागद मी आपल्याकडे उद्या त्यांना सबमिट केल्यावरती देणार आहे. याच्यावरती बंदी आणल्यानंतर आकिब मुकादम हा कोर्टात गेला. कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टाने काय सांगितलं? काल त्यांनी सांगितलं ना, कोर्टाच्या आदेशाने वाळू काढत होता. कोर्टाने काय सांगितलं? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून तुमची ऑर्डर द्या, कारण तुम्ही त्यांना शोकॉज नोटीस दिलेली नाहीये. आणि त्यांना गाळ काढायला परवानगी दिली. त्यांच्यावरती गाळ काढायची परवानगी कुठली आहे? महादेव नाल्यातली. गाळ काढतायत कुठला? सावित्री नदीतला. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकटाच माणूस असा गाळ काढतोय आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. हा आकिब मुकादम कोण आहे? हा यांच्या घरातला नोकरासारखा आहे, म्हणजे यांचा अगदी घरचा माणूस. त्याचे फोटो मी आपल्याला त्या दिवशी दाखवले. पुढे हे फोटो मी तुम्हाला दाखवले की त्यांच्या प्रचारामध्ये, त्यांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने काम करत होता. हे सगळे फोटो मी काल विधानसभेत सगळे दाखवले. हा आकिब मुकादम आहे. हा माणूस तिथे रेती उपसतोय. जून 30 तारखेपर्यंत रेती उपसायची परमिशन होती. कुठली? महादेव नाल्याची. उपसतायत कुठे? आता जुलैमध्ये पण चालू होती. काल ही लक्षवेधी लागल्यावरती बंद झाली. काल हा विषय आला ना, आता बंद झाला. तिसरा विषय असा आहे की दगड आणि जांबा याचं उत्खनन होतं. दगड उपसायला, उत्खनन करायला 28 लोकांना, 24 लोकांना परमिशन दिली. जांबा उत्खनन करायला 14 लोकांना परमिशन दिली. ह्या सगळ्या लोकांना जी परमिशन दिली, त्या परमिशनपेक्षा जास्त उत्खनन केलं यांनी. म्हणून कलेक्टरने तहसीलदारांना सांगितलं की आपण रिपोर्ट करा. त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की उत्खनन जास्त झालंय. ETS मशीनच्या माध्यमातूनही मोजणी झाली. म्हणजे ETS मशीनने मोजणी तेव्हाच होते जी अक्युरेट पद्धतीने करायची असेल. लगेच महसूल मंत्र्यांनी त्याच्यात, महसूल राज्यमंत्र्यांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि सांगितलं फेरमोजणी करा, कारण त्यावेळेला ते माणसं तिकडे हजर नव्हती. आता फेर मोजणी झालेली आहे. त्याची प्रचंड करोडो रुपयाची रॉयल्टी ही शासनाची बुडवलेली आहे. करोडो रुपयाची. मी तुम्हाला सगळे कागदपत्र एक एक लावून देतो. हे सगळे माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला एक एक सेट त्याचा उद्या मुख्यमंत्र्यांना दिला की तुमच्याकडे देणार आहे. करोडो रुपयाची रॉयल्टी लावली आहे, नुकसान केलेलं आहे. हे 18 आणि 24 लोक जे आहेत हे यांचे कार्यकर्ते आहेत खास. आणि त्यांनी जे उत्खनन केलेलं आहे, या उत्खननाने शासनाचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता हे नुकसान झालेलं आहे तर त्याचा अहवाल आला पाहिजे बाहेर की किती अवैध दगड उचललाय, किती जांबा अवैध उचललाय. अजूनही त्याचा रिपोर्ट येत नाही. कारण त्याचं असं आहे की राज्यमंत्र्याचा त्याच्यावरती दबाव आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना
मी आठवत असेल तर पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तर दादा केचे यांच्या प्रश्नाच्या वेळेला सांगितलं होतं की मी कागदपत्रांसकट आपल्यावरती पुरावा देणार आहे, जे पुरावे मी दिले आहेत. आता माझं आव्हान आहे रामदास कदमना आणि योगेश कदमना, तुमच्यात हिंमत असेल माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावा. तुमच्यावरती हिंमत असेल माझ्यावरती हक्कभंग आणा आणि मला व्यासपीठ उपलब्ध करून द्या. त्याचं कारण असं आहे की जर मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई केली नाही तर मी स्वतः कोर्टात जाणार आहे. त्यांनी माझा आमदार म्हणून नॉलेज बघितलंय. जे अर्धवट म्हणतात ना मला वकील, ते वकील म्हणून माझं पूर्ण ज्ञान मला जे दाखवायचंय ते मी कोर्टात दाखवेन. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि अब्रू जाण्यापासून सरकारला वाचवतील असं मला वाटतं. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सद्बुद्धीचा वापर करून या आपल्या सगळ्या मंत्र्यांना आवर घालावा अशी आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आज विनंती करतो. आज अजितदादा पवार यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. अजितदादा पवार त्या दिवशी सभागृहात हजर होते. त्यांच्या कडक स्वभावाचा मी साक्षीदार आहे. असल्या गोष्टी ते खपवून घेणार नाहीत. काल सूरज चव्हाणचा त्यांनी ताबडतोब राजीनामा घेतला. अशा गोष्टी अजितदादांच्याही पचनी पडणार नाहीत. अजितदादांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अशा गोष्टी तुम्ही मान्य करू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.